असतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं, याच्यामध्ये वाद नाही. कारण आपल्याला 2 मुलं आहेत, नवरा आहे आणि सगळ्या गोष्टी, घर आहे, सासर आहे, माहेर आहे, आजार पण आहे. प्रत्येक गोष्ट जर बघायची म्हटलं तर आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते, खूप जास्त थकून जातो आपण. पण आपल्याला एक समाधान असतं की आज आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि आपल्याला हे संपूर्ण चांगल्या पद्धतीने सक्सेस करून दाखवायचं आहे. खूप मेहनत लागते. मी कधी-कधी रात्र जागूनसुद्धा कामं केली आणि कधी-कधी मी, खरं सांगायचं तर माझं 8-8 दिवस पार्लर बंद राहतं. कारण मला फॅमिलीसोबत पण राहायचं असतं आणि मला फक्त आणि फक्त पैसा कमवायचा या हिशोबाने मी बिझनेस कधीच सुरू केला नव्हता. मला एक आवड होती पार्लरची आणि मशीन कामाची, त्यामुळे मी हे खरं तर करत आहे. पण माझ्यासोबत माझी फॅमिली असल्यामुळे मला एवढं पण जास्त काही अवघड जात नाही. जेव्हा आपली फॅमिली असते तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. लहान मुलं असते की त्यांच्यासाठी दुपारी घरी जा, संध्याकाळी एकदा घरी जा, म्हणजे दिवसातून 2-3 वेळा तरी मला घरी जावंच लागतं. तेव्हा कधी-कधी मला घरचं सगळं आवरून यायला 11 पण वाजतात. आणि मेन म्हणजे खूप वेळा मी आजारी पण पडते, कारण मेहनतच तेवढी करावी लागते. आणि आजारी पडले की माझं 8-8 दिवस पार्लर बंद राहतं. कधी पारायणात चालू असतं, कधी घरातले कोणीतरी आजारी असतं, कधी मुलं आजारी असतात किंवा फॅमिली ट्रिप कधी निघते. प्रत्येक संडेला यांना सुट्टी असते आणि कुठेही जायचं म्हटलं तर आमचं संडेलाच प्लॅनिंग होतं. मग संडेला प्लॅनिंग झालं की मला त्यांच्यासोबत जावंच लागतं. कारण माझं पार्लर स्वतःचं असल्यामुळे मला असं बंधन नाही आहे की तू आज बंद नको करू किंवा उद्या बंद नको करू. आज मला बंद ठेवायचं असेल तर मी ठेवते, त्या गोष्टीबद्दल मी जास्त विचार नाही करत. त्यामुळे काय होतं, माझं महिन्यातून 8 दिवस तरी पार्लर बंदच राहतं. याचं मला खूप जास्त खंत वाटते की मी माझं पार्लर रेग्युलर जर चालू ठेवलं असतं तर आज मला खूप जास्त परवडलं असतं. पण नाही शक्य होत, कधी काही गोष्टी नाही मॅनेज होत. एका वर्षात आलेले भरपूर सारे अनुभव